मी कर्नाटकला विनय कुमार यांना भेटायला गेलो होतो. त्यावेळेस बऱ्याचशा लोकांनी मला सांगितलं होतं की आदिवासी हेअर ऑइल हे फेक आहे. हे तेल बरंचसं बदनाम झालंय. युट्यूबर्सने त्याच्यावरती बरेचसे निगेटिव्ह व्हिडिओ तयार केलेत. पण मी तुम्हाला आज रिअलिटी दाखवतो. आदिवासी हेअर ऑइल हे खरोखर इम्पॅक्ट करतंय की नाही ते. मी मिनॉक्सिल वापरलं होतं 6 महिन्यासाठी. त्याचा खूप वाईट परिणाम झाला माझ्या शरीरावरती. माझा नंबर वाढला. माझे हृदयाचे ठोके दररोज जास्त वाढलेले असायचे आणि त्याचबरोबर मला थोडं अस्वस्थ वाटायचं. नंतर मी आदिवासी हेअर ऑइल ट्राय केलं, विनय कुमार यांचं सावंती हर्बल हेअर ऑइल, आणि 10 ऑगस्ट रोजी मी माझ्या डोक्याचे संपूर्णपणे केस काढून मी तेल लावायला सुरुवात केली. तर तुमच्या समोर हा रिझल्ट आहे. पहा याच्यामध्ये तुम्हाला काही फरक दिसतो की नाही ते. लोकांची फसवणूक टाळण्यासाठी मी स्वतः याची एजन्सी घेतली. जर D3, B12, थायरॉइड आणि शुगर जर असेल तर ह्या तेलाचा इम्पॅक्ट कमी येतो. आणि या ठिकाणी एक MD स्किन स्पेशलिस्ट, त्याचबरोबर एक फार्मासिस्ट, अशा दोघांची नियुक्ती आम्ही या ठिकाणी केली आणि 8 ठिकाणी ब्रांचेस मधून हे तेल आम्ही वितरित करतोय महाराष्ट्रातील लोकांना ओरिजिनल तेल मिळवण्यासाठी किंवा ओरिजिनल तेल मिळण्यासाठी. एखादा व्यक्ती जर आला आणि त्याच्या डोक्यात जर फॉलिकल्स असतील तर 100% त्याला केस येतात आणि फॉलिकल्स नसतील तर अशा माणसांना केस येत नाहीत. त्याच्यामुळे हा एक चमत्कार नाही, तर हे फक्त न्यूट्रिशन आहे. याचे साईड इफेक्ट 0 आहेत, कारण हे पूर्णपणे आयुर्वेदिक पद्धतीने केलेलं तेल असतं. म्हणून जर तुमची इच्छा असेल तर मी जे नंबर देतोय त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता.